आज या चालू कर चालू आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चातर्फे उपोषणात बसलेले मराठा समाजाचे ज्येष्ठ अभ्यासक माननीय राजेंद्र दाते पाटील हे मागच्या 10 दिवसापासून उपोषणाला बसलेले. मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी ते 10 दिवसापासून या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. आज त्यांची तब्येत खूप खराब झालेली आहे. त्यामुळं त्यांच्यावर प्रेम करणारे, मराठा समाजावर प्रेम करणारे सर्व जाती धर्माचे लोक, सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी येऊन विभागीय आयुक्त यांची भेट घेतली. त्यांना निवेदन दिलं आणि सर्वांनी सांगितलं त्यांना की गरीब मराठा समाजाच्या मागण्या या सरकारनं लवकरात लवकर मंजूर कराव्या. त्याचबरोबर जिल्हा लेवलच्या ज्या मागण्या आहेत ते जिल्हा लेवलला कराव्या आणि लवकरात लवकर दाते पाटलाचं जे समाजाच्या मागण्यासाठी उपोषण सुरू आहे ते सोडावं आणि त्यांची जी प्रकृती ढासळत चाललेली आहे त्याच्यासाठी लोक सगळे चिंतित आहेत. त्यामुळे त्या सरकारला आम्ही सगळे विनंती करतोय की दाते पाटलाचं उपोषण तात्काळ थांबवावं. आज येथे सर्व पक्षाचे धर्मगुरू हे नेते वगैरे आलेले, तर या संदर्भात काय म्हणा? आज या ठिकाणी आयुक्तांना भेटण्यासाठी, दाते पाटलाची तब्येतीची चौकशी करण्यासाठी, मराठा समाजाच्या मागण्या सरकार दरबारी मागण्यासाठी आज सर्व जाती धर्माचे, सर्व पक्षाचे आणि वेगवेगळ्या धर्माचे धर्मगुरू, वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी, आमचे मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांनी मिळून एका आवाजात सांगितलं प्रशासनाला की मराठा समाजाच्या जे काही मागणी आहेत ते तात्काळ सॉल्व्ह कराव्या. त्याचबरोबर राजेंद्र दाते पाटील यांचं उपोषण सोडावं. त्यासाठी सर्व जाती धर्माचे, सर्व पक्षाचे मावळे या ठिकाणी एकत्र आले होते. मराठा एक मिनिट ते नका घेऊ तुम्ही नका. मराठा समाजाच्या मागण्या या संवैधानिक आणि संविधानाच्या कक्षेत येणाऱ्या आहेत. ही सुरुवातीपासूनची आपली सगळ्यांची भूमिका आहे. दाते पाटलांच्या सारखा एक अभ्यासक मराठा समाजाच्या मागण्यांच्यासाठी गेल्या 10 दिवसापासून उपोषण करतो हे अतिशय खेदजनक आहे आणि त्याच्याकडं प्रशासन दुर्लक्ष करतं हे त्याहीपेक्षा जास्त खेदजनक आहे. आणि म्हणून दाते पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा तर आहेत, पण त्यांनी लवकरात लवकर उपोषण सोडावं याच्यासाठी सरकारकडे आम्ही मागणी करण्यासाठी, विनंती नाही, मागणी करण्यासाठी आम्ही सगळे विविध पक्षाचे पदाधिकारी, समाजातील काही अभ्यासक अशा सगळे आम्ही मिळून गेलेलो होतो. अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद हा विभागीय आयुक्तालयानं दिलेला आहे. माननीय प्राध्यापक माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ गेलेलं होतं. अतिशय सविस्तर अशी भूमिका ही तिथं मांडली गेलेली आहे आणि स्थानिक स्तरावरच्या ज्या मागण्या आहेत, गुन्हे जे दाखल झाले आंदोलकांवर ते गुन्हे मागं घेणं, हैदराबाद गॅजेटच्या पद्धतीनं मराठा आणि कुणबी यांच्या संदर्भातलं स्पष्टीकरण देणं, अशा ज्या काही मागण्या होत्या त्या विभागीय आयुक्तालयानं मान्य केल्यात. आणि मराठवाड्यामध्ये जे आंदोलक मराठा आंदोलनाच्या वेळी शहीद झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना स्थानिक स्तरावर, मग ते विभागीय असेल किंवा जिल्हाधिकारी पातळीवरचं असेल, त्या कुटुंबियांना आर्थिक मदत तात्काळ म्हणजे 2 ते 3 दिवसात दिली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपण मांडलेली आहे आणि ती प्रशासनानं मान्य केली आहे. आमची दाते पाटलांना ही विनंती आहे की आंदोलन बऱ्यापैकी यशस्वी झालेलं असल्यामुळे त्यांनी त्यांचं उपोषण मागे राजेंद्र दाते
राजेंद्र दाते पाटील आणि मी जवळपास 45 वर्षापासून आम्ही मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करत आलेलो आहोत आणि आम्ही हे ठरवलेलं होतं की राजकीय पक्षात जाण्यापेक्षा आम्ही सामाजिक उत्थानाचं काम करावं. हे 45 वर्षापूर्वीच आम्ही ठरवलेलं होतं आणि दाते पाटलांनी फार छान पद्धतीने या गेल्या 45 वर्षामध्ये समाज जागरणाचं, समाजाच्या उत्थानाचं, समाजाच्या प्रबोधनाचं काम केलेलं आहे. त्यांनी न्यायालयीन लढाईसुद्धा मराठा समाजाच्या मागण्यांसाठी केलेली आहे. दाते पाटील एक लढवय्या कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच आम्ही त्यांना ओळखतो. हे थोडंसं माझं तुम्ही थोडं असं होतं का आता त्यांनी नियोजन थोडं इधर इधर थोडा एक मिनिट इथे या ना, इथे या ना, हां पाठीमागे दिसली. आज गेल्या 10 दिवसापासून मराठी क्रांती मोर्चा या माध्यमातून अभ्यासक माननीय राजेंद्र पाटील दातेसाहेब एक अभ्यासक व्यक्ती आणि मराठा समाजाबद्दलच नव्हे तर सर्व समाजाबद्दल त्यांच्यामध्ये असणारी आस्था, तळमळ आणि प्रेम, ज्याही वेळेस कुठल्याही प्रकारे काही ठिकाणी दंगाधोपा किंवा कोणाच्या काही मागण्या असतील तर हे अभ्यासक वृत्तीचे, तळमळीचे कार्यकर्ते हे धावून जातात. विशेष म्हणजे ख्रिस्ती समाजासाठी देखील त्यांचं फार मोठं योगदान आहे. ज्या वेळेस ख्रिस्ती समाजावर अन्याय होतो त्या वेळेस ते धावून येतात आणि आज गेल्या 10 दिवसापासून मराठा समाजासाठी जे काही आज ते उपोषणाला आहेत, अत्यंत त्यांची हलाखीची परिस्थिती आहे. आज डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की त्यांना तात्काळ ॲडमिट करणं गरजेची बाब आहे आणि म्हणून सरकार आजही त्यांच्याकडं कुठल्या प्रकारची दखल घेत नाही आहेत. एकसुद्धा कार्यकर्ता किंवा एकसुद्धा अधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी पाहिलेलं नाही आहे. ही एक खेदाची गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही एक धर्मगुरू या नात्याने समाजाचे एक काहीतरी आम्ही देणं आहोत. या नात्याने आम्ही सरकारला विनंती करू की तात्काळ त्यांचं हे उपोषण आहे हे लवकरात लवकर त्यांनी संपवावं आणि त्यांच्याकडं पाहावं. त्यांच्या ज्या मागण्या आहेत, आज आम्ही विभागीय आयुक्तांकडं 7 प्रकारच्या मागण्या आम्ही घेऊन गेलो होतो. विभागीय आयुक्तांनी अगदी आनंदाने हसत खेळत त्या मागण्यांची त्यांनी विचारपूस केली, डिस्कस केला, चर्चा केली आणि त्यांनी त्या मागण्या आम्ही वरती पाठवून देऊ. आज सायंकाळपर्यंत सगळ्या मागण्या आम्ही पाठवून देऊन आणि त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल याची आम्ही गॅरंटी घेऊ. दुसरी गोष्ट, जे काही तरुणी आज डिग्र्या घेऊन आरक्षणाचा वाट पाहत आहेत की आमच्या बाजूने कधी निकाल लागेल आणि बऱ्याच तरुणींनी ह्या माध्यमातून आत्महत्या केलेल्या आहेत. अशी जर परिस्थिती आज असेल तर एकही तरुण इतका गरीब परिस्थितीमध्ये आई वडिलांचा इतका त्यांच्यासाठी जीव तुटला जात आहे. शेती करून काबड कष्ट करून एवढं शिक्षण घेतात परंतु त्याचा फायदा न झाल्यामुळं बरेच तरुण आणि तरुणी आत्महत्या करण्यास आज प्रवृत्त आहेत आणि त्याच तळमळीने राजेंद्र पाटील आज त्या तळमळीने आज बसलेले आहेत. तर माझी विनंती आहे सरकारला की त्यांनी आज या मागण्यांची काळजी घेऊन किंवा त्यांनी दखल घेऊन त्यांचं उपोषण आज सोडावं आणि मी देखील आज धर्मगुरू या नात्याने त्यांना विनंती करेल की आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि आज जर ते उपोषण सोडलं तर तुमची आज गरज समाजासाठी आहे, फक्त मराठा समाजासाठी नाही आहे तर सर्व समाजासाठी अशा अभ्यासक कार्यकर्त्याची गरज आहे. तर मी ह्या ज्या गोष्टी आहेत अगदी प्रेमाने अंतकरणाने त्यांना सांगू शकतो की त्यांनी हे उपोषण आज त्यांनी सोडावं. थँक्यू. मराठी क्रांती मोर्चाचे मराठवाड्याचे आमचे ज्येष्ठ क्रांतिकारी आदरणीय राजेंद्र दाते पाटील हे मराठ्यांना रिझर्वेशन मिळावं यासाठी त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा हप्ता आहे. त्यांची प्रकृती खालवलेली आहे आणि हे सगळं विभागीय आयुक्त आणि सरकारच्या नॉलेजमध्ये आणण्यासाठी आज आपल्या शहराचे सर्व समाजाचे धर्मगुरू
सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते समाजवादी पक्षाचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच काँग्रेसचे आणि इतर पक्षांचे आज आम्ही सगळे मिळून आदरणीय शिंदे सर यांच्या नेतृत्वामध्ये विभागीय आयुक्तासमोर ज्या 7 मागण्या होत्या त्या सविस्तरपणे मांडण्यात आलेल्या आहे. जी परिस्थिती आज मराठा समाजाची विशेष करून आपल्या मराठवाड्यामध्ये आहे ती पूर्ण परिस्थिती त्यांना दाखवण्यात आलेली आहे. काही दिवंगत जे मराठा समाजाचे तरुण त्यांची आपल्या समाजासाठी जे बलिदान दिलेले आहे ते व्यर्थ जाऊ नये, त्यांना पण त्यांचा सन्मान भेटावा, त्यांना त्यांचा मान भेटावा. आणि ह्या सर्व ज्या परिस्थिती सध्या आहे ही परिस्थिती बघून त्वरित मराठा समाजाला रिझर्वेशन देण्यात यावे अशा काही मागण्या तिथं सांगण्यात आलेल्या आहे. आणि जे कायगाव टोक्यामध्ये ज्यांनी जलसमाधी घेतली होती त्यांना त्वरित 1 एकर जागा देण्यात यावी ही मुख्य मागणी होती. त्वरित त्यांनी विभागीय आयुक्तांनी हे मान्य केलेले आहे. आज कॅबिनेटची बैठक आहे, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या 7मधून काही मागण्या आम्ही मान्य करतो. आणि आम्हाला असं त्यांनी आश्वासन दिलं आणि आम्ही हे समजतो की आदरणीय राजेंद्र दाते पाटील हे 2 आठवड्यापासून इथे बसलेले आहे. त्यांचं उपोषण यशस्वी झालं आणि आम्ही जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळणार नाही असंच आम्ही सर्वपक्षीय आणि सर्व धर्मगुरू त्यांच्याबरोबर राहणार. जय हिंद, जय समाजवाद, जय महाराष्ट्र. आज मराठा आरक्षण के ऊपर जो 10 दिन से हमारे अभ्यासक माननीय राजेंद्र दाते पाटिल साहब यहाँ 10 दिन से बैठे हैं. उनके साथ मांगे थी कि कोई जो बच्चे जो आरक्षण के जो है एजुकेशन के बाद जिसपे गुने नोंद है या जो शहीद हुए जो स्मारक तो जो गवर्नमेंट में आश्वासन दी थी आरक्षण जो माध्यम से मिलना चाहिए, जो गैजेट के अंदर से लेके जो हैदराबाद गैजेट के बारे में जो कहा. लेकिन हमारे जो अभ्यासक जो राजेंद्र दाते पाटिल है उन्होंने पूरा लीगली बैठ के जो बताए. और इससे पहले जो गवर्नमेंट पिछड़ा चौहान साहब ने जो मसूदा तैयार किए थे, जो समिति बनाई थी जिसमें नारायण राणे समिति थी, कांग्रेस के माध्यम से मुस्लिम और मराठों को आरक्षण का था. लेकिन हम हमेशा कांग्रेस के जो भी लोग उपोषण को बैठे और जो मराठा लोग जितने भी हैं उनको आरक्षण मिलना चाहिए. दाते पाटिल जो 10 दिन से उपोषण उसकी नोंद गवर्नमेंट ने लेना चाहिए. कल को अगर से दाते पाटिल को या कुछ भी हुआ तो उसकी जिम्मेदारी गवर्नमेंट और यहाँ के जो ऑफिसर्स हैं उनकी रहेंगी. क्योंकि 10 दिन से सिर्फ आ रहे हैं, उनकी रिपोर्टिंग ऊपर तक भेज रहे हैं नहीं भेज रहे हमको नहीं मालूम. लेकिन आज उनकी शुगर 47, 67, BP लो हाई शूट हो रहा. तो ये मराठा समाज के लिए जो अभ्यासक जो दाते पाटिल है उसकी दखल गवर्नमेंट ने लेना चाहिए. सर्वपक्षीय और सभी समाज के गुरु यहाँ लोग आए कि उनको चाहने के लिए आए कि हम जो उनके समाज के लिए हम सब उनके साथ हैं. इसलिए दाते पाटिल के उपोषण की नोंद गवर्नमेंट ने लेना चाहिए. विभागीय आयुक्त कार्यालय को हमने निवेदन दिए, उसकी नोंद ऊपर तक पहुँच के सिर्फ चॉकलेट देने का काम ये गवर्नमेंट जो कर रही है गलत है. ये मेलोडी चॉकलेट बांटना कम करो. लेकिन जो आरक्षण है वो मसूदे में बिठाओ, लीगली बिठाओ और अच्छे से उनको दो. और कोई डिवाइडर रूल अंग्रेज़ों का रूल खेलो मत. यहाँ जो अगर से देना चाह रहे हैं तो बिल्कुल हक से दो और गवर्नमेंट के अधिकार में लीगली अभ्यासक है ना हमारे पास. आज 16 साल से दाते पाटिल साहब नंगे पैर घूम रहे हैं, 4 साल से मास्क लगा के. ये उनका अनोखा आंदोलन है. आज पूरा शहर का पूरा महाराष्ट्र देख रहा दाते पाटिल को कि उन्होंने 16 साल से चप्पल नहीं पहने, जूते नहीं पहने, मास्क 3-4 साल से लगा रहे. तो उसकी दखल लेना चाहिए. मराठा समाज के लिए उनका बलिदान है और ये सरकार को नोंद लेके जल्द से जल्द मराठों को आरक्षण देना चाहिए. ये सभी पक्षों की मांग है. मैं शहर जिला अध्यक्ष एडवोकेट सैयद अकरम, संभाजीनगर, औरंगाबाद. आएंगे
आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं गेल्या 10 दिवसापासून डॉक्टर राजेंद्र दाटे पाटील सर हे मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते. त्या उपोषणाला वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गेल्या 10 दिवसामध्ये हजारोने या ठिकाणी येऊन पाठिंबा देत आहेत. परंतु 10 दिवसामध्ये प्रशासनाने आतापर्यंत दखल न घेतल्यामुळं मराठा समाजाच्या या मागण्यांसाठी ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू असतील, मुस्लिम समाजाचे धर्मगुरू असतील, विविध पक्षांचे प्रतिनिधी पदाधिकारी असतील, यांनी आजच्या या उपोषणाला पाठिंबा देत विभागीय आयुक्तांना जवाब दो या माध्यमातून विभागीय आयुक्तांवर धडक मोर्चा त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि हा मोर्चा नेत असताना त्यांनी मागण्यांचं निवेदन, मराठा क्रांती मोर्चाच्या ज्या मागण्या आहेत, माननीय उपायुक्त मंजुषा मिस्कर मॅडम यांच्यासोबत त्यांनी त्या ठिकाणी एक मॅरेथॉन बैठक आणि त्यांना उत्तरं विचारले की गेल्या 10 दिवसापासून दाते पाटील साहेब त्या ठिकाणी उपोषणाला बसलेत, तुम्ही काय कारवाई केली? 7 मागण्यांच्या बाबतीत 3 मागण्या ह्या डिव्हिजनल कमिशनरच्या लेवलच्या होत्या, या बाबतीत तुम्ही काय भूमिका घेतली? या अनुषंगाने प्रश्न विचारले असता त्या ठिकाणी मिस्कर मॅडमनी त्या 7 मागण्यांपैकी ज्या मागण्या त्यांच्या लेवलवरच्या आहेत, जसा हैदराबाद गॅजेटचा जो संभ्रम तयार झाला आहे, या संभ्रमाबाबतीमध्ये अत्यंत अभ्यासपूर्वक चर्चा त्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा आणि या सर्व पक्षांच्या वतीनं, धर्मगुरूंच्या वतीनं करण्यात आली. त्या ठिकाणी त्यांना लेखी खुलासा मागण्यात आला आणि आता 2 घंट्यामध्ये त्या हैदराबाद गॅजेटचा जो संभ्रम आहे त्याचा लेखी खुलासा, त्या एसओपीच्या बाबतीतला खुलासा त्या ठिकाणी ते करणार आहेत. त्याच पद्धतीने ज्या मराठा आंदोलकांवर आतापर्यंत गुन्हे दाखल झालेत, ते गुन्हे मागे घेण्याबाबतीत शासनाने वेळोवेळी GR निघालेत, परंतु कारवाई झाली नाहीत. या अनुषंगाने काय कारवाई डिव्हिजनल कमिशनर म्हणून मराठवाडा लेवलवर झाली आहे याचा खुलासा आपण त्या ठिकाणी करावा. अन्यथा तात्काळ आपण सगळ्या CP आणि SP या ठिकाणी डिव्हिजनल कमिशनर म्हणून आदेश द्यावेत आणि त्या गुन्ह्यांच्या बाबतीत तात्काळ कारवाई करावी. याच पद्धतीने ज्या तरुणांनी या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये जवळपास 384 युवकांनी आतापर्यंत बलिदान दिलं, त्याच्यातले मराठवाड्यामध्ये 275 युवक या बलिदानामध्ये आहेत. यांना आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे आणि तो विभागीय कमिशनरांच्या अधिलिखित असलेला विषय आहे. त्यांनी तो तात्काळ मान्य केला आहे आणि त्या राहिलेल्या कुटुंबांना तात्काळ मदत येत्या 24 तासात ते चेक देणार आहेत. याच पद्धतीने काकासाहेब शिंदे आणि जे 384 बांधवांनी बलिदान दिलं, यांच्यासाठी गेल्या 4 मुख्यमंत्री या महाराष्ट्रात बदलले. 2018 पासून सगळ्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की आम्ही त्या स्मारकासाठी 1 एकर जागा आणि 5 कोटी रुपयाचा निधी देऊ. ज्या बांधवांनी मराठा समाजाच्या उद्धारासाठी आपल्या जीवाची आहुती दिली, बलिदान दिलं, यांचं स्मरण येणाऱ्या पिढ्यांना कायम असावं याकरता मराठा क्रांती हुतात्मा स्तंभाची स्थापना कायगावच्या गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर व्हावी अशी तरुणांची अपेक्षा होती, अशी समाजाची, सर्वपक्षीय समाजाची अपेक्षा होती. आणि ती त्यांनी त्या ठिकाणी मागणी याच्या अगोदरही 4 मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य केली होती, परंतु महसूल प्रशासन ही 1 एकर जागा महसूल डिपार्टमेंटच्या अधिकृत आहेत, ती तात्काळ देण्यासंबंधात त्यांनी आता कारवाई चालू केली आहे. अशा जवळपास 3 मागण्या आणि 4थी मागणी अशी आपली होती की ज्या ज्या तरुणांनी आत्महत्या केल्या, बलिदान दिले, त्यांच्या कुटुंबांना शाश्वत अशी शासकीय नोकरी मिळाली पाहिजे. आपली मागणी होती की त्यांना शाश्वत नोकरी द्या. काहींना त्यांनी परिवहन महामंडळामध्ये नोकऱ्या दिल्यात, पण ज्या तरुणांनी आत्महत्या केल्या, बलिदान दिले, त्यांच्या विधवा महिला या जर का 200, 300 किलोमीटरचा ST महामंडळातला कंडक्टर म्हणून प्रवास जर का करणार असतील तर घरी येऊन त्या कुटुंबाला काय वेळ देतील, त्यांना त्यांच्या मुलांना काय वेळ देतील, अशी भावना आम्ही एक बहिणींचे भाऊ म्हणून त्या ठिकाणी व्यक्त केल्यानंतर त्या उपायुक्तांनी सुद्धा ती भावना समजून घेतली आणि त्यांनी आता शासनाकडे अवलोकन पाठवत आहेत की बाबा या महिलांना परिवहन महामंडळामध्ये कंडक्टर म्हणून नोकरी न देता त्यांची शैक्षणिक अर्था किंवा त्यांची कुटुंब परिस्थिती पाहता त्यांच्या तालुक्यामध्ये त्यांना शासकीय सौर संस्थेमध्ये नोकऱ्या देण्यात याव्यात आणि त्यांचं कुटुंब विभक्त होणार नाही अशी एक भावनिक साथ आम्ही त्यांना त्या ठिकाणी घातली. या 4 मागण्या यांच्या लेवलवरच्या होत्या. सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्याकरता जे ज्येष्ठ अभ्यासक तातेवाडी उपोषणाला बसतात यांनी मागच्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत
47 मिनिटं त्यांनी पीपीटी प्रेझेंटेशन दिलं होतं आणि कशा पद्धतीने मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळेल आणि महाराष्ट्रात जो जातीवाद मराठा ओबीसी वाद लागला आहे तो संपुष्टात येईल आणि एक बंधुभावाचं नातं जे संविधानाला अभिप्रेत आहे, समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य, ते कसं नांदेल या पद्धतीची भूमिका दाते पाटलांनी वेळोवेळी मांडलेली होती. त्याकरता मुख्यमंत्र्यांनी ते पीपीटी प्रेझेंटेशन समजून घ्यावं आणि त्या पद्धतीचं संविधानाच्या चौकटीत असलेलं आरक्षण मराठ्यांना द्यावं, अशी एक आमची 5वी मागणी होती. 6वी मागणी आमची अशी होती की ज्या सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा युवकांना या ठिकाणी शैक्षणिक स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस परदेशात जाऊन विविध शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्याकरता जो काही सारथी संस्था निर्माण झाली आहे ती बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. दाते पाटील ज्यावेळेस उपोषणाला बसले तर ते सारथी संस्थेचे MD असतील, अण्णासाहेब पाटीलचे MD असतील, यांची त्या ठिकाणून हकलपट्टी करण्यात आली आहे. नवीन MDला त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. हे या उपोषणाचे यश आहे. सारथी संस्थेला 5,000 कोटीचा निधी देऊन ज्या मुलांना शैक्षणिक स्कॉलरशिप असतील, फेलोशिप असतील, परदेशात जाण्याकरता जो काही निधी लागतो, जी काही आर्थिक गरज लागते ती सारथी संस्थेच्या माध्यमातून केली पाहिजे. आणि देशाच्या बाहेर ज्या 250 संस्थांसोबत शैक्षणिक संस्थांसोबत करार केलेत तसे 400 संस्थांसोबत करार करून मराठा गोरगरीब विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी परदेशात जाऊन नोकरी करता यावी, शिक्षण घेता यावं याकरता त्या ठिकाणी आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी एक 6वी मागणी आमची होती. आणि 7वी अत्यंत महत्त्वाची मागणी अशी आहे की जर का तरुणांनी शिक्षण घेतलं तर प्रत्येकाला नोकरी मिळेल असं नाही, तर काही लोक उद्योगधंद्यात जातील. शासनाकडे या भारतामध्ये 160 कोटी लोक आहेत, तर त्याच्यामधले फक्त जवळपास 40 ते 50 लाख लोकांनाच नोकऱ्या मिळतात. अशी परिस्थिती असताना बाकीच्यांनी काय करायचं, तर बाकीच्यांनी घेतलेलं शिक्षण आणि स्किल याच्यामध्ये उद्योग व्यवसाय केले पाहिजे. त्याच्याकरता आर्थिक भांडवल लागतं, तर ते भांडवल अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातून मराठा बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. याकरता त्याचा 10,000 कोटीचा निधी त्याला देण्यात यावा. आता गेल्या 1 वर्षामध्ये 1500 कोटी रुपयाचा व्याज परतावा बाकी आहे. तरुणांचे स्किल या ठिकाणी सिव्हिल स्कोर्स खराब होत आहेत. तरुणांना नवीन उद्योग करण्याकरता उद्या पैसे मिळणार नाहीत, बँक करप्टेड ते होऊन जातील आणि ते आत्महत्येकडे नैराश्यात जाऊन आत्महत्येकडे जायचे अशी परिस्थिती तयार झाली आहे. त्याकरता दाते पाटील ज्या दिवशी उपोषणाला बसले त्याच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणच्या सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्या ठिकाणच्या देशमुख नावाच्या MDची हकलपट्टी करून त्या ठिकाणी नवीन MD आणलेले आहेत. हे उपोषणाचं यश आहे. त्या अण्णासाहेब पाटीलला 10,000 कोटीची निधीची तरतूद पुरवणी बजेटमध्ये करण्यात यावी अशी आपली मागणी आहे. आणि जो व्याज परतावा थांबला आहे तो व्याज परतावा तात्काळ देण्यात यावा. 350 कोटी रुपये काल परवा सरकारने या उपोषणाची दखल घेऊन दिलेल्याच आहेत, परंतु राहिलेला उर्वरित निधी तात्काळ द्यावा. अशा 7 मागण्या आपण या ठिकाणी घेऊन बसलेल्या आहोत. 4 मागण्या डिव्हिजनल कमिशनरच्या लेवलच्या होत्या, त्याच्यापैकी 3 मागण्यावर त्यांनी सकारात्मक चर्चा केली आहे. परंतु दाते पाटील या ठिकाणी आता उपोषणाचा 10वा दिवस आहे. अँजिओप्लास्टी झाली आहेत, शुगर 47 वर आली आहेत. माझी प्रशासनाला आणि सरकारमध्ये असलेल्या गेंड्याच्या कातडीच्या या नेत्यांना विनंती आहे की तुम्हाला जर का ऐकू येत नसेल तर तुमच्या कानाखाली आवाज काढण्याची वेळ आणू नका. हा सगळा मराठा क्रांती मोर्चाचा इतिहास आहे. की मराठा क्रांती मोर्चात 18 पगड जातीचे लोक येऊन त्या क्रांती मोर्चामध्ये मराठा समाज मोठा भाऊ म्हणून त्यांना पाठिंबा देत होता. आणि आज जर का तुम्ही बघितलं तर विविध जाती धर्माचे लोक याच मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनर खाली दाते पाटलांना पाठिंबा देण्याकरता आलेत. हे मराठा क्रांती मोर्चाचं सर्वात मोठं यश आहे की या महाराष्ट्रातला जातीवाद आणि धर्मवाद या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संपलेला आहे. आणि आमची शासनाला विनंती आहे की तुम्ही एकदा भूमिका समजून घ्या. तुम्हाला पण आम्ही अडचणीत आणत नाही. संविधानाच्या चौकटीत असलेल्या या मागण्या आहेत, तुमच्या लेवलवरच्या मागण्या आहेत, तुम्ही तात्काळ मंजूर करू शकतात. परंतु तुमच्या डोक्यात असलेली जी विकृती आहे, RSSच्या नावाखाली तुम्ही जे जातीवाद पेरलाय तो जातीवाद जर का संपवायचा असेल, या महाराष्ट्राला शिव फुले शाहू आंबेडकरांची परंपरा आहे, ही जर का या महाराष्ट्रात रुजवायची असेल तर दाते पाटलांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्री असतील, कॅबिनेट असेल, या सगळ्यांना विनंती आहे की या मागण्या जर का समजून घेतल्या तर मराठा ओबीसी, मराठा धनगर, मराठा बाकीचा जातीवाद संपून जाईल आणि सगळ्यांमध्ये बंधुता निर्माण होईल, समता निर्माण होईल, न्याय मिळेल आणि स्वातंत्र्याची भावना या समाजामध्ये पेरल्याशिवाय राहणार नाही. आणि ही जर का पेरायची असेल तर दाते पाटील याचा निमित्त ठरतायत, क्रांतिकारक निर्णय होऊ शकतो. हे मी सरकारला विनंती करतो. आणि मी दाते पाटलांना या ठिकाणी विनंती करतो, वडिलांच्या वयाच्या गेल्या 10 दिवसापासून अन्नाचा कण नाही आहे, उद्यापासून ते गोळ्या सोडण्याची या ठिकाणी घोषणा करतायत. आमची विनंती आहे की दाते पाटील तुमच्या या उपोषणाच्या माध्यमातून 4 मागण्या सरकारने जवळपास मान्य केल्याच्या भूमिकेत आहेत. जर का ते या ठिकाणी त्याच्या सकारात्मक निर्णय घेऊन आले तर आम्ही तुमच्या या वयाकडे आणि या दुखण्याकडे बघून तुम्हाला विनंती करतो की तुम्ही उपोषण सोडावं. अन्यथा
तुम्हाला आमची विनंती आहे, तुमची तब्येत अँजिओप्लास्टी आणि जर का ब्रेन स्ट्रोक अटॅक आला तर ज्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला हे सरकारने समजून घ्यावं. आमच्यासारखे तरुण युवक दाते पाटलांच्या या उपोषणाला अल्टरनेटिव्ह म्हणून यापुढे नेऊ शकतात. फक्त आमच्या बापाच्या वयाच्या माणसाला विनंती आहे आणि सर्व धर्मगुरूंना सुद्धा विनंती आहे की त्यांनी आता ज्या मागण्या आपल्याला सकारात्मकरित्या शासनाने सांगितल्या आहेत त्या जर का पत्र आपल्यापर्यंत आलं तर दाते पाटलांना आपण सगळ्यांनी विनंती केली पाहिजे की आपण या उपोषणाला कारण हा लढा आपल्या सातत्याने पुढे न्यायचा आहे. फक्त मराठा समाजाचेच नाही तर इतरही समाजाचे प्रश्न अभ्यासक म्हणून दाते साहेबांना सोडवायचे आहेत. मराठा समाज मोठा भाऊ जरी असला तर इतर भाऊ आपल्याकडे अपेक्षेने बघतात. तुमच्यासारखा ज्ञानी आणि अभ्यासू आणि निष्कलंक व्यक्तिमत्व या समाजाला अपेक्षित आहेत. तुमच्या जीविताला धोका नाही झाला पाहिजे अशी आमची मुलगा म्हणून एक समन्वयक म्हणून तुम्हाला विनंती आहेत. आणि मी सर्व धर्मगुरूंना सुद्धा विनंती करतो, प्रशासनाला पण विनंती करतो. कॅबिनेटची चर्चा चालू आहे, कॅबिनेट चालू आहे. नितेश राणे असतील, पालकमंत्री असतील, अतुल सावे असतील, ही सगळी मंडळी शंभूराजे देसाईंपासून तर बाबासाहेब पाटलांपर्यंत सातत्याने संपर्क करतायत. त्या ठिकाणी मॅरेथॉन कॅबिनेट होतीये आणि हे जे काही चुकीच्या जी अर्जांनी आतापर्यंत शासनाने 30 मेच्या आंदोलनात दिले, मराठा समाजाची दिशाभूल केली, त्याची दुरुस्ती कदाचित आज संध्याकाळपर्यंत आदेश येतील अशी अपेक्षा आहेत. त्याच्यामुळे माझी सन्माननीय दाते साहेबांना विनंती आहे या बाबतीत आपण सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. शासन गेंड्याच्या काठीचं आहे पण तुमचा जीव आम्हाला महत्वाचा आहे. तुमच्यासारखे निष्कलंक लोक, अभ्यासू लोक आमच्यासारख्या तरुणांना काहीतरी ज्ञान देतात आणि हा लढा सातत्याने आपल्याला पुढे न्यायचा आहे. सरकारने जर का संध्याकाळपर्यंत या पद्धतीचा जर का आदेश आणला नाही तर या उपोषणाच्या समोर जसं गांधीजींच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन चालू आहे तर भगतसिंग आणि सुभाषचंद्रच्या बोसच्या भूमिकेत हे आंदोलन तरुण म्हणून आम्ही पुढे देऊ एवढं नक्की सांगतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.